अजित पर्व संपतंय. आता केवळ स्मृती राहिल्यात. त्या विद्या निकेतनच्या पटांगणावर वर्दळ राहील काही दिवस. स्मारकही होईल. कदाचित आपलं सरकार असल्यामुळे भावनेच्या भरात पिंपरी चिंचवडला अजित नगर असं नावही होईल. पण ज्या पद्धतीने चर्चा चालल्यात, समाज माध्यमावर पत्रकार बोलतायत, विश्लेषक बोलतायत, त्यातून महाराष्ट्राची संस्कृती, हिंदू धर्मशास्त्र यावर ज्या चर्चा होत आहेत त्या मात्र अनाठायी आहेत. एखाद्या विधवा स्त्रीनी साहित्यिक भाषेत बोलायचं तर चिता शमली नसताना, राख विजली नसताना शपथविधी घेणं कितपत योग्य यावर जास्त टीका होते, चर्चा होते. मग त्यावर प्रतिउत्तर म्हणून अहिल्यादेवी होळकरांनीही राज्यकारभार सांभाळला होता याचं उत्तर दिलं जातं. महाराष्ट्राला सुनेत्रा वहिनींच्या रूपाने नवीन आणि पहिला महिला उपमुख्यमंत्री मिळालेत याबद्दल बोललं जातं. धर्मशास्त्राविरुद्ध बोललं जातंय. या सगळ्या चर्चा बाजूला ठेवल्या तर शेवटी राष्ट्रवादी हा पक्ष खरंच फक्त पवार कुटुंबियांचा होता का यावरही आता काही जण बोलायला लागले. दिसतंय तर तसंच. राष्ट्रवादी पक्ष किती लोकशाही मार्गाने गेला तरी सुद्धा भावना हा वारसा हक्काच्याच बाजूने होत्या. पार्थ पवार, जय पवार याच्या हातात सूत्र मिळणं सुतराम शक्य नव्हतं. आज ना उद्या सुनेत्रा वहिनींना ही जबाबदारी सांभाळावीच लागली असती. नियतीने ती त्यांच्या पदरात टाकली. मग सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत, प्रफुल्लजी पटेल आहेत, छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, या सगळ्यांच्या ईडी चौकशा काढल्या गेल्या. त्यांनी डाव रचला आणि काकांना आणि पुतणीला बाजूला सारलं यावर चर्चा रंगू लागल्या. त्यातच पद्धतशीरपणे 12 तारखेला विलिनीकरण होणार होतं याबद्दल चर्चा रंगू लागल्या. बरं, बोलणारे कोणी लहानसहान नव्हते, वेगवेगळ्या पक्षाचे नेते होते. अनाहूतपणे सुद्धा काही बोलणारे विश्लेषक होते. मग नेमकं खरं काय? बरं, अपघात की घातपात यावर सुद्धा चर्चा होत होती. 6 प्रवासी आले, त्याची 5च प्रेते का मिळाली यावरही एका नेत्याने शंका व्यक्त केली. चौकशी तर होणारच. धावपट्टी चुकली हा अक्षम्य गुन्हा आहे, पण ज्यांनी तो गुन्हा केला असं म्हणावं लागेल तेही स्वर्गात आहे. कोण स्वतःहून काय अपघात घडवत नाही. धुक्याची पातळी किती होती, घनता किती होती हे माहीत नव्हतं असंही नाही. काही वेळेला नेते मंडळींच्या आग्रहाखातर नियम बाजूला सारले जातात. इथेही तेच झालं असावं. जे काही दिसतंय त्याप्रमाणे धावपट्टीच्या बाजूला जो उतार आहे त्याच्यावर रस्त्याच्या खुणा आहेत. दाट धुकं असेल तर उतारावरची ती रस्त्याची खूण याला वैमानिक धावपट्टी समजून तिने त्या दृष्टीने विमान उतरवायचा प्रयत्न केला असेल तरी सुद्धा हा अपघात होऊ शकतो. यावरही अनेक
तज्ज्ञांनी मते मांडली. पवार कुटुंबियांचा वैयक्तिक प्रश्न आहे, अंतर्गत प्रश्न आहे, इतक्या पुरती ही बाब मर्यादित राहू शकत नाही. इंदिरा गांधींचं उदाहरण दिलं गेलं. ते पंतप्रधान पद होतं, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. राजीव गांधी यांना जबाबदारी ती स्वीकारावी लागली, कारण अनेक प्रश्न निर्माण होत होते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता. इथे खरंच ती परिस्थिती नव्हती. उपमुख्यमंत्री पदाची वैधानिकता किती हेच पहिलं महत्वाचं आहे. पण पक्षीय बळाबळ, राजकीय सुविधा म्हणून ते पद तयार झाले असं जरी मानलं तरी काही दिवस उपमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पद रिकामं राहिलं असतं. त्या खात्यांचा कारभार आपोआपच मुख्यमंत्र्यांकडे जाणार होता. अर्थसंकल्पावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलेलं आहे. त्यांनी त्याचा अभ्यास, तयारी सुरू सुद्धा केलेली आहे. राज्यकारभार काही थांबला नव्हता. मग घाई झाली होती का? तर प्रश्न कौटुंबिक स्वास्थ्याचा होता, श्रेयवादाचा होता. विशेष म्हणजे विलिनीकरण किंवा एकत्रीकरण झालं नव्हतं. दुर्दैवाने असं एकत्रीकरण होण्यापूर्वीच किंवा 12 मार्च पूर्वीच हा अपघात झालेला आहे. मग पक्षाची सूत्र कोणाकडे जाणार? पक्षात हे ज्येष्ठ जे नेते आहेत ते आता वयोवृद्ध शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवतील का? शरदचंद्र पवार साहेब यांना उपमुख्यमंत्री पदाची किंवा राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन चालेल का? तेवढी क्षमता आज वयाप्रमाणे त्यांच्याकडे राहिली का? ती दगदग त्यांना सहन होईल का? याचाही विचार नक्कीच झाला असेल. राहिलं सुप्रियाताई सुळे यांच्या हातात ही पद देण्याचे. त्या लोकनियुक्त खासदार आहेत. शिवाय आता कुटुंबातून एकदा बाहेर पडल्यानंतर पार्थ आणि जय यांना तयारीला वेळ मिळण्यासाठी, त्यांचं नेतृत्व तयार होण्यासाठी कदाचित हा निर्णय लवकर झाला असेल. सुनेत्रा वहिनी यांना वारसा हक्क मिळालाय असं म्हटलं जातं. आता पक्षात कुटुंबियांची सत्ता चालते. जे कुटुंब केंद्रित पक्ष आहेत त्यांची भारतातली अवस्था काय आहे? त्यांच्याकडे जेव्हा असे प्रश्न निर्माण झाले तेव्हा सुद्धा पत्नीने, मुलाने पदभार स्वीकारलेला आहेच. बरं, तटकरे, पटेल, भुजबळ, मुंडे किंवा अन्य कोणी नेत्यांनी जर ही सूत्र हातात घेतली असती तर पक्षांतर्गत वाद निर्माण झाले असते. एकत्रीकरणाची घाई केली असती तरी सुद्धा वाद निर्माण झाले असते. बरं, एकत्रीकरण हे काही लोकांना नकोय हे आता सिद्ध झाले. त्यांच्या नेतृत्वाला ते मारक आहे. आणि पत्रकार म्हणतात त्याप्रमाणे, समाज माध्यम म्हणते त्याप्रमाणे, ज्यांना चौकशीची भीती वाटते त्यांनी ही घाई केली असं जरी मानलं असलं तरी शेवटी राजकारणात अनेक डावपेच अनेक वेळा रचलेलेच आहेत. त्यामुळे पक्षामध्ये संभ्रमित अवस्था होती आणि त्या संभ्रमित अवस्थेमध्ये हा निर्णय घाई गर्दीने घ्यावा लागला, कारण इथे लढाई अस्तित्वाची होती. कुटुंबामध्ये कलह निर्माण होण्यापेक्षा जे काय तत्व गुंडाळून सत्ता आणलेली आहे, आमदारांना सत्तेच्या नावाखाली बांधून ठेवलेलं आहे, त्यांना तसंच जर बांधून ठेवायचं असेल तर या शपथविधीशिवाय पर्याय नव्हता.
लोकांची टीका सहन करण्याची तयारी कदाचित नेतृत्वाने केली असेल. पुढे काय? याच पद्धतीने राष्ट्रीय अध्यक्षपद सुद्धा सुनेत्रा ताईंनाच देऊ लागत आहे. बऱ्याच आमदारांनी नेत्यांनी तशी इच्छाही प्रकट केलेली आहे, तसे जाहीरही झालेले आहे. आता फक्त फॉर्मॅलिटी म्हणून कायदेशीरपणे एखादी राष्ट्रीय कार्यकारिणीची मीटिंग होऊन त्याच्यात राष्ट्रीय अध्यक्ष ठरेल. राहिला प्रश्न एकत्रीकरणाचा. विलिनीकरण हा शब्द नक्कीच चुकीचा आहे, कारण कोणताच पक्ष कोणत्याच पक्षात विलीन होत नाहीये. शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सुद्धा नवीन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होईल असं म्हणता येणार नाही, एकत्रीकरण होईल. त्यावेळेला सुद्धा पुन्हा सत्तेचं वाटप होणारच आहे. रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर कोणी जायचं हा निर्णय अद्याप झालेला नाहीये. आणि हे सगळे निर्णय शेवटी एकत्र बसून 12व्या नंतर 13व्या नंतर किंवा काही दिवसानंतर होणारच असतील, तर आपल्याला त्यात जास्त डोकवण्याचा खरंच अधिकार आहे का? ज्यांना पक्षावर विश्वास राहणार नाही ते पक्ष सोडून जातील. ज्यांना नेतृत्व बदल पाहिजे ते लोकशाही मार्गाने बोलत बसतील. बाकी सगळे जे बगे आहेत, विश्लेषक आहेत, त्यांना या कौटुंबिक खाजगी प्रश्नात लक्ष देण्याचं फारसं गरज नाही. फक्त प्रश्न जिथे महाराष्ट्र हिताचा येतो, जिथे पक्ष कार्यकर्त्यांच्या भावनेचा येतो, तिथे हे सर्व राजकारण पवार कुटुंबियाभोवतीच फिरत राहणार आहे. शेवटी हा एक प्रादेशिक पक्ष म्हणून सुद्धा त्याकडे बघणं महत्वाचं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय लिहून ठेवलेलं आहे हे आज सांगता येणार नाही. चर्चा अशी होती, कदाचित या सरकारला धोका होता म्हणून भाजपनेच घाई करून हा पदभार स्वीकारायला सुनेत्रा ताईंना सूचित केलं असावं. या सगळ्या जरतरच्या भाषा आहेत. भाजपला सत्ताही टिकवावीच लागेल. भाजपला केंद्रातही जास्तीत जास्त खासदारांचा पाठिंबा पाहिजेच आहे. भाजपकडे अजूनही मंत्रिमंडळात काही रिक्त जागा आहेत. अजूनही महामंडळांचे पदे भरलेली नाहीत. अशा परिस्थितीत भाजप सत्ताकारण करेल हे नक्कीच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊ घातल्या. त्या निवडणुका झाल्या की कदाचित विलिनीकरण होईलही. मात्र सध्या ज्या पद्धतीने अनेक जण खडे फोडत आहेत, संशयाचं वातावरण निर्माण करत आहेत, संभ्रम निर्माण करत आहेत, तो देखील चुकीचा आहे. काही दिवसाचं सर्व काही क्षमेल. हे सर्व राजकारणासाठीच होतं याची लोकांनाही खात्री पडेल. अजित पवार साहेबांचा केवळ अपघात होता, तो दुर्दैवी मृत्यू होता, त्याबद्दल स्मारके उभे राहतील. प्रत्येक सभेत फोटोला हार घातला जाईल. त्यांच्या नावाने घोषणा दिल्या जातील. आणि ज्या राजकारणाला जे स्वतःच्या फायद्यासाठी करायचंय तेच केलं जाईल. लोकशाही ही केवळ नावाला. लोकभावना, जनभावना, कार्यकर्त्यांची जपवणूक हे सगळं आभासी चित्र असतं. याचा स्वीकार तुम्ही आम्ही सामान्य जनतेने केलाच पाहिजे. अन्यथा वैफल्यग्रस्तता त्यांना नक्की नाही येणार, पण तुम्हाला आम्हाला नक्की येईल. राजकारणावरचा विश्वास उडेल. अजूनही महाराष्ट्राला चांगले दिवस येणं बाकी आहे. पुढील काळात तरी महाराष्ट्रातील राजकारणी, नेते मंडळी यांना सुबुद्धी होईल अशी आपण अपेक्षा करूया. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.